महिलांसाठी भन्नाट किचन टिप्स। नंबर 1. मिरचीच्या भजीसाठी मिरचीला काप मारून घ्यावी, त्यामुळे भजी तळताना मिरची आतपर्यंत तळली जाते। नंबर 2. मिरची भजीसाठी पीठ भिजवताना सोडा घातल्यानंतर त्यावर थोडं गरम तेल घालावे, त्यामुळे सोडा छान ॲक्टिव्ह होतो आणि पीठ छान फुगते। नंबर 3. पालेभाज्या शिजवताना गॅसची फ्लेम किंवा चुलीवरील जाळ मोठा ठेवावा आणि कढईवर झाकण घालू नये, म्हणजे भाजीचा कलर तसाच राहतो। नंबर 4. ड्रायफ्रूट्सना कीड लागू नये यासाठी ड्रायफ्रूट्सच्या डब्यात 2-3 लवंग टाका, ड्रायफ्रूट्सला कीड लागत नाही। नंबर 5. मसाले भात किंवा पुलावमध्ये ताजे मटर वापरताना मटारला थोडेसे तेल लावावे, असे केल्याने मटारचा कलर हिरवागार राहतो आणि मटार पण शिजतो लवकर। नंबर 6. चहा करताना किसलेलं आलं चहा पूर्ण उकळी आल्यानंतर घातल्यास चहा मस्त स्वादिष्ट होतो। नंबर 7. बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले कच्चे चिप्स अर्धा तास पाण्यात ठेवावे, म्हणजे बटाटे चिप्स क्रिस्पी होतात। नंबर 8. भाजलेल्या शेंगदाण्याचे साले न काढता कूट करावा। शेंगदाण्यांच्या सालीमध्ये एक प्रकारचे ऑक्सिडंट असतात, जे आपल्या हृदयासाठी पोषक ठरतात। नंबर 9. फोडणीनंतर मिसळला छान तरी येण्याकरिता फोडणीमध्ये किंचित साखर घाला, मिसळ एकदम तरीदार होते। नंबर 10. दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड होते। नंबर 11. मातीच्या भांड्यांचा तेलकटपणा जाण्यासाठी लिंबूने घासावे, त्यामुळे भांडी स्वच्छ निघतात। नंबर 12. हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते। नंबर 13. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा। नंबर 14. जर तुम्ही कांदा योग्य रीतीने कापल्यास तुमच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही। याकरिता कांद्यावरचं साल आधी काढून घ्या आणि कांदा पाण्यात बुडवून कांदा चिरण्यास सोपं जाते, तसंच तुमच्या डोळ्यात पाणीही येणार नाही। नंबर 15. भजी किंवा पुऱ्या तळताना तेल काळे होते, ते पुन्हा वापरता येत नाही। अशा वेळी थोडा शिजवलेला भात त्या गरम तेलामध्ये घालावा, त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते। नंबर 16. पराठे मऊ आणि गुळगुळीत करायचे असतील तर पीठ मळताना उकळलेला बटाटा घाला, त्यामुळे पराठे एकदम मऊ होतात। नंबर 17. काही जण रायता करताना त्यात मीठ घालतात, परंतु रायता करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट लागते, त्यामुळे रायत्याला अगोदरच मीठ घालणे टाळावे आणि सर्व्ह करताना मिठाचा वापर करावा। नंबर 18. कढीला फोडणी दिल्यानंतर कढी व्यवस्थित ढवळून घ्यावी। सर्व जिन्स एकजीव झाल्यानंतर कढीला मंद आचेवर व्यवस्थित उकळवून घ्यावे। उकळताना गॅस मंद आचेवर ठेवावा, अन्यथा कढी फाटू लागते। नंबर 19. लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाची साल देखील खिसून टाकावी, यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागते, तसेच लिंबाच्या सालीतील सत्व ही आपल्याला मिळतात। नंबर 20. उष्णतेच्या दिवसात मटण जास्त काळ टिकण्यासाठी ते मिठाच्या पाण्याने धुवावे, थोड्या वेळाने सर्व पाणी निथळून टाकावे, त्यानंतर मीठ व मोहरीची पूड एकत्र करून ते मिश्रण मटणास घालावे, मटण जास्त दिवस टिकते। मंडळी, व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। धन्यवाद।